जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 12 विवेक वैराग्य नाम समाज 8वा कालरूप नाम श्रीराम समर्थ मूलमाया जगदीश्वरी पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टीक्रमे आकार आकाराला हे अवघेत नसता निर्मल जैसे गगनांतराल निराकारी कालवेल काहीच नाही उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ दिसून आला एरवी पाहता कालाला ठावच नाही एक चंचल एक निश्चल या वेगळा कोटे काल चंचल आहे तावत काल काल म्हणावे आकाश म्हणजे अवकाश अवकाश बोलजे विलंबास त्या विलंबरूप कालास जाणून घ्यावे सूर्याकरता विलंब कले गगना सकलांसी आकले पलापासून निवले युगपर्यंत पल घटका प्रहर दिवस अहोरात्र पक्षमास षडमासवरी युगास ठाव झाला त्रेत त्रेतद्वापार कली संख्या चालली भूमंडली देवांची आयुष्य आगली शास्त्री निरूपली ते देवत्रयाची खटपट सूक्ष्मरूपे विलघट दंडक सांडेता चटवट लोकांचे होते मिश्रित त्रिगुण निवडले तेथे आगांत सृष्टीरचना कोण थोर कोण साना काहीचा म्हणावा असो हे जाणण्याची कामे नेमता उगाच गुंते भ्रमे प्रत्यय जाण जाण वर्मे ठाई पाडावी उत्पन्न काल सृष्टिकाल स्थितिकाल संवार काल आगांत अवघा काल विलंबरूपी जे जे जये प्रसंगी झाले ते ते कालाचे रूप पडले बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका पर्जन्यकाल शीतकाल उष्णकाल संतोषकाल सुखदुःख आनंदकाल प्रत्यय येतो माध्यान्हकाल प्रातकाल सायंकाल वसंतकाल पर्वकाल कठीणकाल जांजेलोगी जन्मकाल बालत्वकाल तारुण्यकाल रुद्राप्यकाल अंतकाल विषमकाल वेलरूपे सुकाल आणि दुष्काल प्रदक्षकाल पुण्यकाल सकाळ वेल मिलोनिकाल त्यास म्हणावे आस्ते एक वाटते एक त्याचे नाव येईन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती प्रवृत्ती चाले अधोमुखे निवृत्ती धावे उध्वमुखे उध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती ब्रह्मांड रचना जेतून झाली जेथे विवेके दृष्टी चाली विवर्ता विवर्ता लादली उरांपार स्थिती प्रपंच असूनी परमार्थ पाये तोची एक स्थितीत लाहे प्रारब्ध योग करून राये लोकांमध्ये सकलांचे एकची मूल एक जांजे एक भाष्कल विवेके करुणी तत्काल परलोक साधावा तरीच जन्माचे सार्थक भले पाहती उभय लोक कारण मुलीचा विवेक पाहिला पाहिजे विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान त्यांचे एकता भाषण परलोक खायचा बरे आमचे काय गेले जे केले ते पलास आले पेरले ते उकवले भोगिती आता पुढे करीतो पावे भक्तियोगी भगवंत पावे देवभक्त मिळता दुनावे समाधान कीर्ती करून नाही गेले ते उगेच आले आणि गेले शानी येऊनी भुलले काय म्हणावे येथील येते अवघेचे राहते ऐसे प्रत्ययासे येते कोण काय घेऊन जाते सांगा ना का पदार्थी असावे उदास विवेके पावा सावकाश येणे करिता जगदीश अलभ्य लाभे जगदीशा परता लाभ नाही कार्याकारण सर्व काही संसार करिताही समाधान मागा होते जनकाधिक राज्य करिताही अनेक तैसेचे आता पुण्यश्लोक कित्येक असती राजा असता मृत्यू आला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडिना तयाला मृत्यू काही ऐसे पराधीन जिने यामध्ये दुखणे बहाणे नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणून हाट भरला संसाराचा नफा पहावा देवाचा तरीच या कष्टाचा पर्याय होतो इति श्रीदास बोधी गुरुशिष्य संवादे कालरूप नाम समाज 8वा जय जय रघुवीर समर्थ।